नमस्कार मंडळी, मी ज्योती कपिले. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मंडळी, नवशक्ती या वर्तमानपत्राअंतर्गत मोगरा फुलला या सदरातील जागर विजयाचा या ललित लेखाचं वाचन करत आहे ज्योती कपिले. आश्विन शुद्ध पक्षात प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होतात. आदिशक्तीचा जागर सुरू होतो. घरी दारी घटस्थापना होते. हा उत्सव सृजनतेचा, स्त्रीशक्तीचा, मातृशक्तीचा असतो. स्त्री जीवनाचे विविध रंग आहेत, पण सर्वात सुंदर रंग तर मातृत्वाचाच आहे. त्यामुळेच आज जागर आदिशक्तीचा, आईचा, विजयाचा. माझी आजी मला सांगायची, तू विजूच्या पोटात होती तेव्हा ती सारखी माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका असं जीवाच्या आकांताने ओरडत झोपेतून दचकून जागी होत असे. त्यावेळी मला त्याचं फारसं विशेष काही वाटलं नाही, पण मी जेव्हा आई झाले त्यावेळी मला माझ्या आईची ती घालमेल समजली. माझी आई विजया, तिच्याच आठवणीचा हा जागर. तिला नेहमी वाटायचं मी तिच्यावर लिहावं. ती तिच्या आठवणी सांगत राहायची, पण तिच्या हयातीत मी ते फारसं कधी मनावरच घेतलं नाही, कारण मला वडिलांवर लिहायचं होतं. पण आज मात्र कुठल्या विषयावर लिहावं हा विचार करता आई आठवली आणि तिच्याच आठवणीचा जागर करावा हे मनाने घेतलं आणि सरसर मनातलं कागदावर उतरू लागलं. तिचा जन्म श्रीमंत घरात झालेला, पण अचानक तिच्या वडिलांचं गणित चुकलं, परिस्थिती बदलली आणि ते रावाचे रंक झाले. पुढच्या मुलीचं लग्न कसं करावं ह्या विवंचनेत तिचे वडील पडले असता मध्यस्थांच्या माध्यमातून एक स्थळ आलं. मुलाला मुलगी पसंत पडली, पण मुलाचे वडील मुलगी आणि नारळ स्वीकारायला तयार नव्हते. मग तेव्हा मुलगा निक्षून म्हणाला, अण्णा, मुलगी चांगली आहे, मला पसंत आहे, केवळ पैशामुळे हे लग्न मोडायला नको. आपण लग्नाचा खर्च करू. अर्थात तो मुलगाही काही श्रीमंत होता असं नाही, पण त्याला माणसाची पारख होती आणि मुख्य म्हणजे त्याचं मन श्रीमंत होतं. शेवटी मुलाचे वडील मुलाच्या उच्च विचारापुढे नमले आणि त्याच मुलीबरोबर त्या मुलाचं लग्न झालं. ही होती माझ्या आईच्या विजयाच्या लग्नाची गोष्ट. अगदी सिनेमात शोभेल अशीच. आई दिसायला सुस्वरूप. अगदी शेवटपर्यंत तिचं ते सोज्वळ सौंदर्य टिकून होतं नव्हे, दिवसेंदिवस ती खूपच सुंदर दिसत असत. आम्ही भावा बहिणीपैकी कोणालाही तिचं रूप मिळालं नाही, पण तिचे गुण, विचार आपोआपच आमच्या अंगी भिनत गेले. ती लग्न करून सासरी आली आणि सगळ्या घराला तिने आपलं मानलं. मोठ्या खटल्याचं कुटुंब, सासू सासरे, आजी सासू, 2 नंदा, छोटा दीर आणि आला गेला. पण नाजूक जणीच्या माझ्या आईचं मनही सगळ्यांना सामावून घ्यायला तेवढंच मोठं होतं आणि त्याला जोड मिळाली होती ती वडिलांच्या चांगुलपणाची. लवकरच ती घरात सर्वांची लाडकी झाली. ती छोट्या दीराची लाडकी वहिनी होती. माझ्या काकांनीच तर तिला सर्वात आधी पसंत केले होते. माझे काका प्रत्येक गोष्ट आपल्या वहिनींना विचारूनच करायचे. अगदी त्यांचं लग्न झाल्यावरही कित्येक दिवस ते वहिनी आणि पत्नीला साड्या घेऊन येत आणि आधी वहिनींना आवडेल ती त्यांना देत आणि उरलेली आपल्या पत्नीला, अर्थात माझ्या काकीला. पण जावा जावा उभा जन्म समजुतीने राहिल्या, जणू सख्या बहिणीच. माझी आई सर्वांचीच लाडकी वहिनी, त्यामुळे तिच्याजवळ सगळे आपलं मन मोकळं करायचे. मला आठवतंय, तिच्याजवळ माझी एक मावस आत्या आपली व्यथा उलगडून दाखवत होती. ती आईला सांगत होती, ह्यांच्या कंपनीत संप चालू आहे, नवऱ्याकडे कसे पैसे मागू आणि घरखर्च कसा भागवू कळत नाही हो. मग माझ्या आईने तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, तिला शिवणाचं काम करायला सांगितलं आणि जाताना तिच्याबरोबर घरातील भाजी धान्य भरून दिलं. घर कसं चालवायचा याचा मंत्र दिला. मी तिकडेच गोष्टीचं पुस्तक वाचत बसले होते. वाचताना आपसुकच ते संभाषण कानी पडत गेलं. आज वाटतं आपली आई तर फक्त 7वी शिकलेली होती आणि तरीही ती मॅनेजमेंटमध्ये PhD केल्यासारखी माझ्या आत्याला समजावून सांगत होती.
तिच्या व्यक्तिमत्वाला प्रेमळ, समजूतदार, आनंदी, सुगरण, गृहकृत्य दक्ष असे अनेक पैलू होते. माझी मोठी आत्या खेडेगावात राहायची, त्यामुळे लग्न, कार्य, शिक्षणासाठी म्हणा तिची मुलं मामाच्या घरी राहायला यायची. पण मामी आणि भाचे कंपनी यांच्यात छान संवाद असायचा, जो तिच्या शेवटपर्यंत राहिला. म्हणजे तसे घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने सुसंवाद करायचे, म्हणून तर घर गोकुळासारखं भरलेलं असायचं. आईचे भाचे तिला मामी म्हणायचे आणि मग आम्हीही तिला मामीच म्हणायचो. शिवाय माझ्या पाठीवर लगेचच वर्षभरात मला बहीण आली, त्यामुळे लहानपणापासूनच माझा सांभाळ माझ्या आजीने केला. माझी आजीच मला माझी खरी आई वाटायची. पूर्वीच्या काळी थोड्याफार फरकानं असंच घरोघरी घडायचं. आईला ताई, मामी, वहिनी, अक्का अशाच नावाने हाक मारली जायची. मी आईपेक्षा जास्त प्रेम वडिलांवर करायची, पण माझ्या दोन्ही बहिणी मात्र आईवर जास्त प्रेम करत, तिच्या मागे मागे असत. लहान असल्यापासूनच माझ्यापेक्षा जास्त त्या दोघींनी तिची आजारपणात काळजी घेतली, तिला हवं नको ते बघितलं. मला मात्र आईच्या जवळ यायला त्या मानाने खूप उशीर लागला आणि जेव्हा माझं लग्न झालं, मुलं झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने मला आईची महती जाणवली, तिचं प्रेम उमजलं. तसं आम्ही कोणीही कधी आईचा मार खाल्ला नाही, पण एकदा भावाला तिचा प्रसाद मिळाला होता. संध्याकाळ झाली तरी भाऊ घरी आला नाही. ही घाबरली, त्याला गॅलरीतून हाका मारते, गल्लीत मित्रांना विचारते आणि नवीनच सायकल शिकलेला भाऊ कोणालाही न सांगता एकटाच सायकल चालवत नादानादात लांब निघून गेला होता. आणि मग कोणीतरी तिला ही बातमी दिली. जेव्हा भाऊ घरी आला, आई स्वयंपाक करत होती आणि तिने भाऊ समोर येताच भाकरी शेकणाऱ्या उचटणीने त्याला झटका दिला आणि नंतर स्वतः रडत त्याच्या जखमेला मलम लावत बसली. आपल्या मुला इतकेच तिने आपल्या धीराच्या मुलांवर, मुलींवर, भावांच्या मित्रांवर प्रेम केलं. कधी त्यांच्यामध्ये फरक केला नाही. त्यांनाही तिने आपलं म्हटलं. तिला कितीतरी मानलेल्या मुली होत्या आणि स्वतःच्या मुली इतकंच प्रेम, सणवार, अधिकाचं वाण ती त्यांनाही द्यायची. त्यांच्याकडूनही तिला आदर, मान, सन्मान मिळत असे. ती प्रेमाची, त्यागाची मूर्ती होती. तिला सून आल्यावर तर ती सुनेचे खूप लाड करत. तिच्या बोलण्यात, खरेदी करण्यात माझ्या भावजाईला अग्रस्थान असायचं. आईला कॅन्सर झाला आणि त्यातूनही ती बाहेर आली. मुली, सुना सेवा करत होते, पण भावाने केलेल्या सेवेला तोड नाही असं ती मला नेहमी सांगायची. तिचा माझ्या भावावर खूप जीव होता. तिला तिच्या दीर जाव आणि त्यांच्या मुलाचाही खूप अभिमान होता. आम्ही चौघं आणि काकांची 3 असे 7ही जण नेहमी एकमेकांना जीव लावा असं ती आम्हाला सांगायची आणि वडील पण तिला मम म्हणायचे. तरुणपणी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसायचा, म्हणून ती त्याची भरपाई नातवंडांचे लाड कोड करत. जगण्याची, फिरण्याची तिला प्रचंड हौस होती आणि वडिलांनी लहान जावयाने तिच्या भरपूर इच्छा पूर्ण केल्या. आयुष्याच्या शेवटपर्यंत ती चालती फिरती होती. तिने सतत, अगदी शेवटपर्यंत अन्नपूर्णेचा वसा निभवला. ती अंतिम प्रवासाला जाण्याच्या दिवशीही तिने माझ्या भावाला आपल्या हाताने नाश्ता करून दिला होता. आज तिच्या आठवणीचा जागर करताना, तिचं तिच्याविषयी लिहावं हे तिचं स्वप्न पूर्ण करताना डोळ्यात अश्रू आणि आनंद दोन्हीही आहेत. तरीही तिच्या बऱ्याच आठवणी ऐकायच्या, लिहायच्या राहूनच गेल्यात. आई नेहमीच कुटुंबाचा कणा असते. आजही अदृश्यपणे आहे. सदैव प्रेमाने आपल्या सभोवताची माणसं ती जिंकत आली, जोडत आली. तिच्यासारखी फक्त तीच. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आता आपण ऐकत होतात लेख जागर विजयाचा. लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. मंडळी, आपल्याला हा लेख, हा व्हिडिओ आवडल्यास आपण माझ्या चॅनलला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येईल. भेटूया लवकरच. तोपर्यंत आपली काळजी घ्या. वाचत राहा, व्यक्त होत राहा, लिहित राहा. थँक्यू.